कुवत असलेला हा नेता असला पाहिजे. आज हर्षवर्धनच्या निर्णयानं ही फोकळी होऊन निघेल याच्याबद्दलची माझ्यावर कल्पना. आम्ही एकत्र अनेक ठिकाणी काम करतो. पक्ष वेगळा होता, माझा पक्ष वेगळा होता, पण महाराष्ट्राच्या देशाच्या शेतकऱ्यांच्यासाठी काही संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. वसंतदादा साखर धंद्यातली संस्था, मी त्याचा अध्यक्ष आहे आणि मॅनेजिंग ट्रस्टी आहे हर्षवर्धन. आम्ही भेटत असतो. पक्ष वेगळा होता, पण या सगळ्या कालखंडामध्ये एकदा सुद्धा कधीही धोरणाच्याबद्दल मतभेद नव्हते. एकदा सुद्धा असं कधी घडलं नाही की आमच्या त्यांच्या विचारात कधीही फरक पडला नाही. आणि ज्या ज्या वेळेला नवीन काय करायचं असेल तर ज्या 2-3 सरकारांच्या ही जबाबदारी द्यावी अशी चर्चा व्हायची. त्याच्यात पहिलं नाव हर्षवर्धनचं येतं. आज साखर धंदा, ऊसाचा धंदा हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा धंदा आहे. देशामध्ये 2 नंबरची साखर आणि ऊसाचं पिकाचं क्षेत्र महाराष्ट्रात आहे. आणि सगळ्या देशाच्या या पिकाची जी काही संकटाची स्थिती असते त्यातून त्यांची सुटका करण्याच्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम करतो. अनेक निर्णय त्यांनी आम्ही एकत्र घेतले. अलीकडच्या काळात आणखीन एक चांगली ग्रोथ झाली आणि ती चांगली ग्रोथ ही होती कारण सगळ्या ऊसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉलचं धोरण गेले 25 वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ही जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकच धोरणाने करत होतो. मोदी साहेबांचं सरकार आलं, थोडी स्थिती बदलली. त्यांना आणि त्यांच्या सरकारांना आम्ही जे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती आणि तेव्हा आम्हाला काळजी वाटायची की ऊस उत्पादकाचं काय होणार, साखरेच्या किमतीचं काय होणार, ऊसाला चणीला किंमत किती मिळणार त्याचं काय होणार, नवीन धोरणं, नवीन प्रकल्प हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार. पण या संकटातून आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम, दूर करायचं काम हर्षवर्धननी केलं. आणि कसं केलं तर या देशामध्ये 250पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत आणि या सगळ्या साखर कारखाने सरकारातले त्याच्या देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. पक्ष वेगळा होता पण आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका, आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे. आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी बोलत असू, त्यातनं मार्ग काढत असू, एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्टकरी बळीराजाच्या हिताची जपणूक करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे. हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्याला माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला. ते सोडा, ते आपले घर नाही. भाऊने आपल्याला घर दाखवले. भाऊने आयुष्यावर एकच विचार घेतला, दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाणांचा विचार. मला आनंद आहे की त्यांचं मन इकडे होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूर